किती ग किती रडारड. हळू ऐकेल ती. पण हळू. चला चला. हा. बाळा किती रडशील. उठ बघू. आणि आधी रडणं थांबव. नाही तर आम्हाला कळणार कसं नेमकं काय घडलंय. हो ना. काय म्हणाले राव दादा? दादा म्हणाले तू या घरातून जाऊ शकतेस. एकदा का तू हे घर सोडून निघून गेलीस की या घराची सून होण्याची स्वप्न पण बघू नकोस. आणि मग तुझ्या आई वडिलांना मी जो शब्द दिलाय तो शब्द पाळण्याचं बंधन माझ्यावरती नाही. दादा असं म्हणाला तुला? इथे इथे मी रोज सारंगला माझ्यापासून दूर जाताना बघते. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यासोबत संसाराची स्वप्न बघितली, स्वतःच्याच डोळ्यांनी त्याला त्या मुक्तासाठी भांडताना झुरताना बघते मी. माझं काय होत असेल, मला काय वाटतं याचा कोणीच विचार करत नाही. मला एवढा त्रास होत असताना सुद्धा त्याच्याशी मनातून जोडलेलं नातं तुटत नाहीये. घरातून जायचंच असतं तर मी आधीच नसते का गेले. अगं बाळा, दादा रागात बोलला असेल. हे बघ त्याच्या डोक्यात किती व्याप असतात, किती डोक्याला ताप असतो माहितीये की नाही. आणि किती लाड करतात राव दादा तुझे. रेणुकापेक्षाही जास्त जीव लावलाय तुझ्यावर त्यांनी. आणि कसं आहे ना आर्या, या घरची सून व्हायचंय की नाही तुला, हा मग थोडं सहन करावं लागणारच. आता ती मुक्ताच बघ ना, ती तर या घरची सून नाहीच आहे. म्हणजे आम्ही तरी मानत नाही बाबा. किती सहन करते, किती त्रास आहेत तिच्या वाट्याला. त्या मनाने तुझ्या वाट्याला तर काहीच त्रास आलेला नाहीये. वंस, तुम्ही हिची हिंमत वाढवताय की कमी करताय? मी फक्त सत्य परिस्थिती तिला समजावून सांगते. काय ना, माणूस स्वतःशी खोटं बोलू शकत नाही ना. अरे तुझं म्हणजे कसं झालं ना आर्या, मला हे द्या म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर ओढून घेतल्यास ना, त्यामुळे सारंगकडे तुझं लक्ष देता येत नाहीये नीट. त्यामुळे सगळी गडबड झाली. मी काय म्हणते, तू आधी या सगळ्या पाशातून मोकळी हो. अडकू नको या पाशात, तुला अडकून टाकलंय. पण म्हणजे नक्की काय करायचं मी? माझा सुद्धा सेम प्रश्न आहे. सोपं आहे. मी सांगते ना, तू ह्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतल्यास ना, म्हणजे एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी, तिजोरीच्या चावीची जबाबदारी, दागिन्यांची जबाबदारी, त्या सगळ्या जबाबदाऱ्या सोड. सोडायचं कुठे? गंगेत. मी आहे ना. मीच तुमची गंगा, जमुना, गोदावरी, हिमालय, माथेरान, मीच आहे सगळं. माझ्या खांद्यावर टाका ही जबाबदारी, कळलं? मी सगळ्या जबाबदाऱ्या फक्त तुझ्यासाठी खांद्यावर घ्यायला तयार आहे. सगळ्या पाशातून मोकळी हो बाळा. पण हे सगळं करून त्याचा आर्याला काय फायदा? कॉन्सन्ट्रेशन. आर्याला की नाही सारंगवर कॉन्सन्ट्रेट करता येईल, त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. त्याच कामासाठी ती या घरात आली आहे की नाही. मी तर म्हणते, कुठल्याही पाशात न अडकल्यामुळे दादांच्याही ते लक्षात येईल. आणि दादांनाही वाटेल ना की ती सारंगवर किती लक्ष देते. म्हणजे दादाला तिचं या घरातलं अस्तित्व सतत जाणवत राहील. आणि मी काय म्हणते, सून नसतानाही ज्या काही सुनेच्या जबाबदाऱ्या अशा ओढून घेतल्यास ना, त्याच्यातून आता मोकळी हो. सोड ते सगळं, त्या मोहजालातून बाहेर पड. मान्य आहे मला. तुम्ही बरोबर बोलताय. या मोहजालातून बाहेर आल्याशिवाय सारंग माझा नाही होणार. आत्या, तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे घ्या.
ग, किती गोड आहे माझं पिल्लू. आपण एक करायचं का? आपण मुक्ताला रावसाहेबांच्या समोरच बोलावून घेऊ आणि तिला भेट म्हणून देऊन टाकू, म्हणजे कुणाला काही वेगळं वाटायचं नाही. हा चांगला उपाय आहे. हा, पण हे करण्याआधी ना आपण जे काही करतोय ते मुक्त्याला सांगायला पाहिजे. मुक्तीला विश्वासात घ्यायला पाहिजे आपल्याला. नाहीतर काय होईल, यावरून काहीतरी राव साहेबांनी काय कोदबा काढला तर मुक्ताला सांगू बाई तू शांत राहा, है ना. उगाच त्या भांडणावरून परत त्या आजीला काय व्हायला नको. वय ना, पण नाही ती ऐकन आणि आपण तिला दागिने पण घ्यायला सांगू. आई राजा, देवी आई, सगळं ठीक कर ग. गायत्री, तुला कॉलेज असेल ना, तू जा, मी आहे. तुम्ही पण जा आणि एखादी झोप घ्या, मी आहे ना इथं. काळजी करू नकोस. हे बघ, मला आजी सोबतच राहावंच वाटते. आणि तुझ्यावर खूप जबाबदारी आहे. रावसाहेबांना सहन करत तुला या घराकडे पण लक्ष द्यायचं. ह्यांना बरं वाटतं एवढं जरी समजलं ना तरी काळजी मिटन. बरी येते आता, झोप पण लागली. देवी आई, लय उपकार झाले. आजीचा लय जीव आहे आपल्या सगळ्यांवर, लय काळजी आपल्या सगळ्यांची. तरी या वयात त्याने नको त्या गोष्टी सहन करायला लागत्या. आजीला पण चांगलं आनंदी आयुष्य जगायचा हक्क आहे. तो हक्क मी तुम्हाला द्यायचा जीवतोड प्रयत्न करणार. देवी आहे, आजीच्या बाबतीत तरी परीक्षा नको बघू. काय वाटेल जे काही मोठे अडथळे येतील त्याचा त्रास आजीला पण होणार आहे. पण आता इथून पुढं आजीच्या बाबतीत चांगलंच घडायला पाहिजे.